आता आपला पूर्ण पुनरीक्षणच्या कार्यक्रमाचा डेट आहे 1 ऑक्टोबर 2000 रोजी. हा अर्हता दिनांक म्हणून पकडला गेलेला आहे. म्हणजे त्या दिनांकापर्यंत 18 वर्ष जो काही असणार आहे ते सर्वांच्या या प्रारूप मतदारामध्ये यादीत समाविष्ट होणार आहे. आणि एखादा ऑलरेडी आपला मतदार यादीमध्ये त्यांचे नाव नसेल तर नवीन फॉर्म 6 भरून देता येतील. हे पूर्ण आपला पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये सर्वांना हा कागदपत्र देण्याची गरज नाही, ते पहिली गोष्ट आहे. एन्युमरेशन फॉर्म भरून देताना ते प्रत्येक व्यक्तीच्या ते 2002मध्ये ते स्वतःच्या या त्यांच्या स्वतःच्या आईवडील या आजोबा आजी यांना मॅप करून दिला तर तो प्रूफ म्हणून घेतला जाणार आहे. तो त्यांना काही ॲडिशनल डॉक्युमेंट देण्याची गरज नाही आहे. असं आहे की एखादा व्यक्ती आज मतदार यादीमध्ये आहे, तो ते 2002 याच्या मतदार यादीमध्ये ते स्वतः असू शकतात, या त्यांचे वय कमी असेल तर माझ्यासारखा तो त्यांच्या आईवडील तेव्हा असणार आहे. तो आईदर ते स्वतःच्या या त्यांच्या आईवडीलच्या इवन या त्यांच्या आजोबा आजीच्या कोणाच्याही लिंक 2002च्या त्यांनी मॅपिंग करून दिलं तर एन्युमरेशन फॉर्ममध्ये कुठे तेव्हा होते आणि त्याच्या असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीचं नाव, त्यांच्या पार्टचं नाव, त्याच्यामधलं सिरियल नंबर ते मॅपिंग करून दिला तर ते प्रूफ म्हणून गिनले जाणार आहे. त्यांना ॲडिशनल कोणताही डॉक्युमेंटचं गरज नाही आहे. पण एखादा व्यक्तीच्या एन्युमरेशन फॉर्म भरून देताना 2002च्या काही मॅपिंग होऊ शकलं नाही, म्हणजे ते स्वतःच्या या त्यांच्या आईवडील या आजोबा आजींच्या, तो तेव्हा हरकती या सुनावणीच्या कालावधीमध्ये त्यांना नोटीस देऊन हा जो ॲडिशनल डॉक्युमेंट्स आहे ते मागवणार आहे. तो ॲडिशनल डॉक्युमेंट्स मागवताना त्यांच्या वयानुसार वेगवेगळ्या डॉक्युमेंट्स आम्ही मागवणार आहे. तो एक आहे एखादा व्यक्तीच्या 1 जुलै 1987 पूर्वीचा जन्म असेल तर ते स्वतःच्या पुराव्या काफी आहे. तसेच 1 जुलै 87 पासून 2 डिसेंबर 2004 पर्यंत जन्म असेल तर ते स्वतःच्या व आई या वडीलच्या दाखला लागेल. आणि 2 डिसेंबर 2004 नंतरचे जन्म असेल तर ते स्वतःच्या आणि आई आणि वडीलच्या दाखला लागणार आहे. आणि कोणकोणचा दाखला लागणार आहे ते पण यादी निवडणूक आयोगाने दिलेलं आहे. ते यादी असं आहे की केंद्र व राज्य शासनच्या या सार्वजनिक उपक्रमा PSUमध्ये दिलेला ओळखपत्र, या सेवानिवृत्ती देयकाचा आदेश, 1 जुलै 87 पूर्वी शासन, बँक किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेने जारी केलेला ओळखपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जन्म दाखला, पासपोर्ट, मान्यताप्राप्त शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठाने जारी केलेला मेट्रिक उत्तीर्ण प्रमाणपत्र, सक्षम राज्य प्राधिकरणाने दिलेला परमनंट रेसिडेन्स सर्टिफिकेट, वनहक्क प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जात प्रमाणपत्र, ST OBC या कोणताही जात प्रमाणपत्र, लागू असले तर नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन त्याच्या नोंद, आणि कोणत्याही वैधानिक अथवा प्रशासकीय तरतुदीनुसार शासकीय कार्यालयाकडनं दिलेला फॅमिली रजिस्टर, शासनाने जारी केलेला जमीन किंवा घरवाटप प्रमाणपत्र, आणि शेवटचे आधार कार्ड पण सादर करू शकतात, पण ते फक्त आयडेंटिटीसाठी गिनले जाणार आहे.